टॉपचे जर यंगस्टर संघांची नावं घेतली आहे ना, तर त्यामध्ये मी नक्कीच नाव घेईन जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम, आयसोन स्पोर्ट्स तांबोळमा टीम. त्यानंतर आपण पाहिला तर मग सायकृपा राजावले टीम्स आणि बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन टीम आणि त्यानंतर आपण बघितलं तर एकविरा वाकीपाडा टीम. अतुल ठाकरे 102 विकेट 122 मॅच मध्ये 100+ विकेट घेण्याची क्षमता आणि घेऊन दाखवलेत त्याने समोर आहेत. नवनाथ पहिला चेंडू आपण पाहिला तेज तरार अतुल ठाकरे या खेळाडूला पाहिला एक यंगस्टर रायझिंग प्लेयर या कॉमन विभागातून एक उगवता सितारा अगदी कमी वयामध्ये ज्याने आपण पाहिलं भन्नाट मोठी आपण पाहिलं प्रगती प्राप्त केली आहे मोठमोठ्या संघांमधून खेळत असताना म्हणजे टीम 94 मधून सुद्धा खेळताना आपण त्यांना पाहिलंय. हो, हो, हो. कट होणारा चेंडू पाहतोय आपण. लेफ्टी गोलंदाज आहे. नॅचरल आर्म गोलंदाजी पडल्यानंतर बघा थोडा बाउन्स घेतोय, थोडा वळण घेतोय. त्यामुळेच बॅटर आपण पाहिला ना, तर जो स्ट्राईक एंडकडे नवनाथ. त्या खेळाडूला मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागतंय सामना करत असताना थोडासा या षटकामध्ये. बाहेरच्या दिशेने नक्की चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केला होता. अतुल राव आहेत. आतापर्यंत 3 अतुल आपल्याला फेममध्ये पाहायला मिळतात. पंच अतुल राव आहेत. नॉन स्ट्राईक एंडकडे अतुल आहेत. बॉलिंगकडे अतुल आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया वाईटसाठी नक्कीच डिमांड केली आहे रिव्ह्यूची. आणि हो वाईट आहे कारण की वाईट लाईनवरील चेंडू हा ट्रॅव्हल झालाय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की या सिटीचा वाईट. बघा त्या पंचांच्या मनामध्ये शंका होती ना डाऊट होतं त्याच कारणामुळे त्यांनी वाईट दिला होता पण जेव्हा चेंडू ट्रॅव्हल झाला ना बघा पंच एक सूचना आहे आता हा रिव्ह्यू कोणाचा होता. बघा आता रिव्ह्यू मिळणार नाहीये आणि रिव्ह्यू फिनिश झालेला आहे. वाईट क्रमांक 3 तिसरा वाईट लाईन आणि लेंथ ही चांगली शोधावी लागेल. अतुल ठाकरे हा ओळखला जाते चांगल्या खेळीसाठी परंतु गोलंदाजीमध्ये ती लाईन सध्या त्यांना सापडत नाही. योगेश आलेत पुढे त्याने सांगितलंय की आपल्याला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. लाईन सापडत नाहीये नक्कीच कोणती लाईन पकडली जाईल. आपटून टाकण्याचा प्रयत्न वेगवान गती चांगली होती परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडला गेलाय. हा मात्र एक मिळेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर नवनाथ गैला यांना तर नवनाथ यांचा विचार करायचा झाला तर एक चांगले खेळाडू आहेत परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं सध्या तरी ज्या सिच्युएशनला हँडल करायचं आहे ना तर कशा प्रकारे तर चांगल्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच चांगलं योगदान द्यायचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे ते देण्यामध्ये असफल राहिले थोडंसं स्ट्रगल केलं त्याने परंतु मी म्हणेन की धावफलकावर 4 स्ट्राईक एंडकडे अतुल सुरंग मॅग्निफिसंट प्लेयर आहेत. नंबर 1 खेळाडू नक्कीच का म्हणतो प्रत्येक कामामध्ये अव्वल त्यांचा उल्लेख नक्कीच का करतोय अव्वल कारण की ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपण बघितलं ना इंटरेस्ट घेतला आहे त्या त्या क्षेत्रामध्ये हे नंबर 1 कामगिरी करण्यामध्ये खेळाडू आहेत. नक्कीच इतिहास त्यांचा त्यांच्या वडिलांकडून देखील मी ऐकून घेतला नक्की चांगली चर्चा देखील केली होती अतुल बद्दल. ऑन साईडला चेंडूला वळवलाय पाहावं लागेल वैभव दळवी चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पोहोचलेत परंतु एकच धामी येईल एक पेक्षा जास्त काही नाही. मनगटी फटका मात्र खेळला गेला होता. अतुल ठाकरे मात्र गती जास्त असल्यामुळे त्यांच्या विरोधात मोठे फटकेबाजी तितकं वेगाने करणं सोपं होत नाहीये. अगदी विश्लेषण करायचं झालं तर टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ पाहायला मिळते आपल्याला इट इज 5 रन्स. पंच चांगला आहे अतिशय तगडा पंच पॉवरफुल पंच चेंडू पाहता पाहता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि पाहायला मिळतोय आई जागमाता चषकातील दमदार फटका हा लाईत चौकार. चौकार आणि टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना टीमची टोटल 9 या आकड्यावर पोहोचत असताना पाहायला मिळते आपल्याला. शेवटचा चेंडू
लेग स्टंपच्या जवळ चेंडू पाहायला मिळतोय. पिचिंग झालाय पण मात्र इंटरेस्ट आहे तिथे आणि त्याने सांगितलं की हा वाईड आहे. ओव्हरमध्ये चौकार आलाय बाउंड्रीज, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं वाईड देखील जास्त आलेत. नियंत्रण क्रिकेटमध्ये सी फॉर कंट्रोल, कंट्रोल असायला हवं आहे, परंतु नक्कीच ते कंट्रोल थोडंसं या ओव्हरमध्ये दुहेरीमध्ये आपण पाहिलं धावफलक इंटर झालाय 10. बघा बिना जास्त मेहनत मशक्कत करता 10 धावसंख्येवर पोहोचला गेलाय जगदंब टीम. स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला आपण तर मिड ऑफला फिल्डिंग चांगली होईल का, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत, परंतु नक्कीच फेकण्यामध्ये असफल. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. एक सावध आणि एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमची. बघा पहिल्या षटकामध्ये आलेल्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 नक्कीच किती मध्ये कन्वर्ट केलं जाते, कशा प्रकारचा खेळ या दोन बॅटर्सच्या माध्यमातून खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये, हे पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. केतकीबाई खंडीपाड्याने आयोजित केलेला हा जागमाता चषकाचा भव्य दिव्य असा सोहळा. घेऊ एक छोटा ब्रेक मध्ये वळूया आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये धावतं संरक्षण घेऊन येऊया. वेळेच्या बाबतीमध्ये वैभव तुम्ही नक्कीच आम्हाला सांगतायत की या षटकामध्ये कंप्लीट 5 मिनिटं घेतले. फुलटॉस चेंडू यावेळेस आपण पाहू शकतोय, चेंडूला खेळलं गेलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी आली आहे, अगदी आपण पाहिली आहे तर नॉन सेकंड कडे तत्पूर्वी वेळ होती भरपूर दोन बॅटर्स कडे आणि त्या वेळेचा मात्र नक्कीच फायदा उचलला गेला. टीमची टोटल मात्र आपण पाहिली आहे तर पोहोचले गेले 13च्या घरामध्ये. नवनाथ 5 मध्ये 8. अतुल नक्कीच आपण पाहिलं तर या क्षणाला आपल्या संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतायत. योगेश आपण पाहिला तर ज्याप्रमाणे गोलंदाजी करत असताना आपण पाहिला तर पुन्हा एकदा स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. बघा प्रेशर टाकायचं होतं क्षेत्रक्षणावर, हा उद्देश होता, तो टाकू शकले नाहीये. अगदी आपण पहिला हार्डलक विजयजी होय. नक्कीच आपण पाहिलं तर मग अगदी या स्पर्धेतून रजा घेताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत आणि आमचे जे मुख्य कमेंटेटर मिस्टर राहुल अंधेर मात्र नक्कीच आम्हाला जॉईन देखील होतील काही क्षणातच आणि आले देखील. वेलकम राहुल. आपटून टाकण्याचा प्रयत्न, वेगवान बाउन्सरचा मारा, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिले 1 बाउन्सची चेतावणी दिली जाते योगेश बरप्पे या गोलंदाजाला. योगेश परब यांचा जर उल्लेख करायचा झाला तर मागच्या सीझन मध्ये एक स्पर्धा जबरदस्त पाहिली होती आपण. One man Bhumika. Miss timing shot. In the air and has been taken. First wicket lost. बघा पहिल्या विकेटची गरज होती, ती गरज पुरवण्यामध्ये सफल ठरते आणि पहिली सफलता जाते योगेशच्या खात्यामध्ये. पहिला मोठा धक्का, नक्कीच हा धक्का पाहिला आपण तर या धक्क्यातून सावरला जाईल. त्यामुळे हा धक्का मात्र धोक्याचा ठरतोय, कारण की जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या टीमचे महत्वाचे खेळाडू आपण पाहिले तर मैदानामध्ये आता येताना पाहायला मिळतात. खेळाडूंचं नाव आहे काय, पोहोचवेन आपल्यापर्यंत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक. सुनील दादा नक्कीच लोखंडे नक्की ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. विश्लेषण योगेश बरब जर विकेटची हॅट्रिक्स पूर्ण करतात तर नक्की त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपये. परंतु सुनील दादांच्या माध्यमातून 250 रुपयाचं आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. परंतु कॅश जमा देखील आहे, कालच्या दिवसामध्ये काल ती कॅश आमच्यापर्यंत जमा केली होती. वेगवान चेंडू मात्र फेकला गेलाय. धावफलक आपण पाहिला तर 15च्या घरामध्ये संजय धिंडा 11 खेळाडू आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. वेगवान चेंडू या
क्रीजवर या खेळपट्टीवर चेंडू जर आपण पाहिलं पडल्यानंतर वेग जास्त होतोय हे चित्र पाहायला वारंवार मिळालं तेच इथे पुन्हा एकदा पाहायला मिळालं बघा ज्याप्रमाणे खाली राहणारा सबमरीन चेंडू म्हणजे जी हाईट होती ना जी लेवल होती एक रेषेमध्ये चेंडू मात्र समांतर रेषेमध्ये गेला आणि त्यामुळेच धावफलक 15 वर थांबलं 2 षटकाचा खेळ समाप्त बघा पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या पण या ओव्हरमध्ये आलेल्या किती फक्त आणि फक्त 4 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 11 या ओव्हरमध्ये आलेल्या 4 जगदंबा स्पोर्ट्स आता पेंडीपडा हा विचार करते की काय झालं कसं झालं कारण की आपण मोमेंटम पहिल्या ओव्हरमध्ये प्राप्त केला होता दुसऱ्या ओव्हरमध्ये गमावलाय आणि जर विश्लेषण करायचं झालं तर मोमेंटमला आता पकडायचं असेल ना तर सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळी या टीमला तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पहिलं टार्गेट करावं लागेल तर नक्कीच आपण पाहू शकतो परंतु सोनसरी स्पोर्ट्स हा संघ विचार करेल की आपण जर 40 पर्यंत जर रोखला तर मग आपण नक्कीच या धावा चेस करू शकतो परंतु एक सेफ धावफलक शोधण्याच्या तयारीमध्ये आहेत जगदंबा टीम मागच्या वर्षामध्ये आपण पहिला करामती खेळ त्यांचा राहिला आहे चांगले आणि चांगली पारितोषिकं त्याने पटकावली अनेक मोठमोठ्या संघांना सरप्राईज केला अनेक मोठमोठ्या संघांना तर नक्कीच आपण पहिला डॉमिनेट करून अनेक मोठमोठ्या ट्रॉफीज अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्स मध्ये उचलल्या आणि आपल्या घरी देखील नेल्या वैभव तलबी बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 तिसऱ्या षटकाचा स्पेल आपण पाहतोय अतुल सुरंग आपण पाहिलाय संजय दिंडा संजय 2 चेंडू खेळलाय आतापर्यंत त्यांना खातं खोलता आलं नाही अतुल यांनी 2 चेंडू खेळले त्यांच्या खात्यामध्ये एक धाव आहे अतुलने मात्र आता इरादे स्पष्ट केलेत की काउंटर अटॅकला आता सुरुवात करूया परंतु डॉट चेंडू आहेत ना ते डॉट चेंडूचा परिणाम मोठा पडताना इथे पाहायला मिळालाय जगमाता चषक कोणत्या संघाच्या नावावर राहणार आहे प्रेक्षकांची आतुरता आहे सुपर 4 मध्ये क्वालिफाईड होणारे संघ पहिल्या दिवसामध्ये केतकी बॉईज खंडीपाडा टीम दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे कालचा दिवस अगदी आपण पहिला गायत्री माता ससूपाडा विथ द बॅट विथ द बॉल का करामती कामगिरी चांगला फटका खेळला होता अगदी आपण पाहू शकतो चॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता तिथून चेंडूला वाईडर लाईनच्या बाहेर येऊन ब्लॉक मधून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला तिथे रणनीती साफ आहे गेम प्लॅनिंग साफ आहे कारण की या वेळेला आपण पाहू शकतोय ना की एक सटीक लाईन आणि लेन एक विरा वाकीपाडा टीमची जी लाईन पाहायला मिळाली होती ना तशी लाईन शोधण्याचा प्रयत्न केला आहे इनर एज होती आपण पाहिली आहे तर कॅरी झाला नाहीये चेंडू विकेट किपर पर्यंत त्यामुळेच आपण पाहू शकतोय की तितका आपण पाहू शकतोय 100% कॅच होऊ शकला नाहीये 17 रन 17 धावा फलकावर आपण पाहिलं तर एक विकेट गमावत असताना थोडस स्ट्रगलिंगचं क्रिकेट खेळलं गेलंय थोडस वातावरण शांत झालंय ते वातावरणामध्ये आपण पाहिलं की चौकार किंवा षटकार आतापर्यंत मात्र जास्त येताना पाहायला मिळत नाहीये मागचा सामना पण पाहिला तर वाघोबा प्रसन्न भावगळ संघाने जिंकला जबरदस्त बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली हो या वेळेला दुष्काळ होता आपण पाहिला तर नक्कीच बाउंड्रीचा आणि त्याला मात्र मोडीत काढत असताना अतुलने मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना एक सुंदर देखना फटका मात्र ठोकलाय आणि हा आला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा आणि या 6 धाव्याने टीमची टोटल मात्र वेग पकडत असताना पोहोचली गेली अगदी डोळ्याच्या समोर 23 धावा ही खासियत आहे अतुल सुरंग या खेळाडूची कारण की भरपूर अशा स्पर्धा मी पाहिल्यात अनेक वेळा एक मात्र आपण पहिले बाजू म्हणजे एक बाजू पकडून क्रिकेटिंग शॉट मात्र खेळत असतो आपली गेम चालवत असतो परंतु जेव्हा वेळ येते ना की अटॅकिंग मोड यावर यायचे आणि तेव्हा अटॅकिंग मोड मध्ये येते आणि तेव्हा चांगल्या धावा देते आणि त्या धावा मात्र आता मात्र देण्याच्या तयारीमध्ये अतुल पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळाचा कव्हर क्षेत्राला टार्गेट केलं जाते मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि धाव मात्र मिळेल तत्पूर्वी एक संजयकडे अगदी आपण पाहू शकतोय आता स्ट्राईक आलेली आहे त्यांनी 3 चेंडू मध्ये फक्त एक पाहावं लागेल की 24च्या घरामध्ये धावपळ पोहोचलाय संजयच्या बॅटमध्ये धावा कधी येतील आतुरता आहे पेंडीपाडा या टीमला
खेचण्याचा प्रयत्न केला होता, अगदी बॅटच्या खालच्या भागाला लागलेला चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये मिसफिल्डिंग झाली, चेंडूची फेकी खराब आली आहे आणि त्याचा प्रत्यय पाहिला आपण तर 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हो यस, 3 धावा पूर्ण झाल्यात. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेकी, चौथ्या धावेसाठी पळतायत आणि पाहिलं आपण तर चौथी धाव मात्र नाहक ठरली गेली आहे. परंतु का हा प्रयत्न केला? तर प्रयत्न अशासाठी केला की अतुलला हवी होती स्ट्राईक, त्यामुळेच हा प्रयत्न केला. संजयला मात्र करावं लागतं विकेटचं सॅक्रिफाईस आणि आपण पाहिलं तर नक्कीच इथे विकेट डाऊन झाले. परंतु आणखीन एक डेंजर मॅन इन झालाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर धीरज दिंडा. मात्र नक्की धीरज आणि अतुल मिळून किती कमाल करतात या शेवटच्या ओव्हरमध्ये. कमाल होते की मग धमाल होते, काय होतंय या संपूर्ण ओव्हरमध्ये अगोदर का हाल आपण पाहणार आहोत. परंतु जाऊया आपण एक विश्रांतीमध्ये. वेळेच्या बाबतीमध्ये आपण पाहिला अगदी बरोबरीमध्ये बघा आहे. तिसरा ओव्हर जर तुम्ही एक जरी मिनिट जास्त घेतला ना तर मग येईल तुमचा तो खेळाडू तो येईल. याच्या बाबतीमध्ये नक्कीच सहकार्य करा हीच तुम्हाला विनंती आहे. षटक क्रमांक 4 डेट ओव्हर मध्ये आता डेट ओव्हर स्पेशालिस्ट जयेश येते बॉलिंग ट्रॅकवर. जयेश बडबे पारितोषिक आपण बघितलं तर मग चौकार षटकार विकेटचे हॅट्रिक सुनील दत्त लोखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहेत. खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी झेल पकडला बाउंड्रीच्या बाहेर तर मिळेल 100 रुपये. परंतु या वेळेला मात्र अतुलने मात्र आपण ज्या प्रकारे प्रयत्न केले आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना आपल्या संघासाठी संघर्षाचा काळ जिंकत असताना या मॅच मध्ये अगदी आपण पाहिला पहिल्याच बॉलवर ठोकलाय षटकार. अतुल सुरंग आपण पाहिला एक जबरदस्त मॅग्निफिसंट प्लेयर आहे. अतुलने आता मात्र संकेत दिलेत या मॅच मध्ये आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये मार दिया जाए या छोड़ दिया जाए. हो परंतु यावेळेला कमबॅक होऊ शकतंय. कॅच पकडलीये कॅच. सो डेंजर मॅन मात्र नक्कीच ठरत होता. अतुल 2 षटकार त्याने बॅट मधून लगावले होते. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेला प्रत्युत्तरास उत्तर मात्र शोधलं गेलं. जशाच तसं उत्तर मात्र बरोबरीने जिद्दीने दिलं. याच बॅटरला मात्र आपण पाहिले रोखलं, कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद केलं. परंतु 8 मध्ये 15 धावांचं योगदान देऊन परत तर नक्कीच योगदान चांगलं होतं. परंतु धाव फळकावर ज्या मनासारख्या धावा होत्या त्या लगावण्यामध्ये असफल ठरलाय. परंतु उर्वरित काम पूर्ण कोण करेल हे देखील पाहावं लागेल. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीम अगदी आपण पाहिली तर एक जिद्दीने लढाव्या वृत्तीने खेळणारी टीम. परंतु आपण बघितलं ना तर आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाड टीम सुद्धा गेम प्लॅनिंग नक्कीच या टीमची खासियत आहे. कारण की गेम प्लॅनिंग कशी आखायची आहे आणि कशा प्रकारे आपण पाहू शकतोय सामना जिंकायचा आहे हे सगळ्या गोष्टी म्हणजेच आपण पाहू शकतोय. मग ज्या प्लॅनिंगने उतरलेली टीम आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. मला इतिहास माहिती आहे कारण की आई सोनसरी चषकामध्ये नक्कीच एक वेळेला ह्या संघाला क्वालिफायरच्या मुकाबल्यापर्यंत पोहोचताना पाहायला मिळालं होतं आणि तिथे आपण बघितलं होतं तर जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघानं मात्र सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाळ या संघाला डॉमिनेट केलं होतं आणि सुपर 4 मध्ये नक्कीच प्रवेश मिळवला गेला होता. परंतु त्याचा प्रकारचा मात्र आपण पाहिला खेळ आज तितका प्रभावशाली राहिला नाहीये कारण की 3 ओव्हर झालेल्या म्हणजे 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 33 वर 3 गडी गमावलेत. कुमार दिंडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 दिंडा ब्रदर्स
ही लाईन आपण पाहिली आहे तर थोडी खराब दिसते आणि हो पंचांनी सांगितलंय की वाईट तर आहे, परंतु पिचिंग कुठे कुठे झालाय ते नक्कीच निरीक्षण करायचं आणि पंचांनी आम्हाला सांगितलंय की तिसऱ्या अंपरची मदत घ्यायची आहे की नाही. त्यांनी आमच्यापर्यंत सॉफ्ट सिग्नल पोहोचवलेला होता, परंतु नक्कीच सॉफ्ट सिग्नल आम्ही पकडण्याचा प्रयत्न करतोय. अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे का तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल. यस, म्हणजे तो सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला होता की पिचिंग कुठे झालंय चेंडू पाहावं लागेल. हा बघा, कारण की जेव्हा चेंडू पिचिंग झालाय त्यामुळे तो कुठे पिचिंग झालाय कॅमेऱ्याच्या समोर अंपायर येतात, त्यामुळे अंपायर डिसिजन आहे काय तेच आम्ही मान्य करूया. अंपायर डिसिजन आता तुमचं डिसिजन असेल. यासाठी वाईट डिस चेंडू, कारण की नक्की चेंडू पिचिंग कुठे झालाय तो मात्र इथे कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसला नाहीये आणि ते नक्कीच जो पंचांचा इशारा आला तो वाईट मात्र आम्ही कलेक्ट करतोय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कॉटन बॉलची संधी. ओ या वेळेला मात्र झेल ड्रॉप झालाय, परंतु विकेट देखील आपण पाहू शकतो तिथे उद्ध्वस्त झाली होती. परंतु नक्कीच आपण पाहिलं तर धीरज त्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. धीरज उशिराने आलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु धीरज उशिराने आल्यानंतर धमाका करू शकतोय आपल्या संघासाठी. कमालीची बॅटिंग करताना त्यांना आपण पाहिलं देखील आहे, परंतु या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं तर आता चेंडू शिल्लक आहेत 3. 35 पस्तीस धावा म्हणजेच आपण काय तर या 3 मध्ये 2 चांगले फटके तर मग 35 ला 45 मध्ये होताना वेळ नाही लागणार आहे. त्याच्यासाठी धीरजला करामती कामगिरी करावी लागेल. बाउंड्री रायडर्स आपण पाहिले तर बघा, डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ. 38 सर्कल मध्ये आपण बघितला तर पॉइंटला 38 सर्कल मध्ये ठेवलं गेलंय. त्यानंतर आपण बघितलं तर मिडॉपला देखील वर घेतलं गेलंय, कारण की डीप कव्हरला खेळाडू तैनात केला गेलाय. जयेश बॉलिंग ट्रॅकवर तडपड असणार आहे, कारण की 3 म्हणजेच महत्वपूर्ण चेंडू. या 3 चेंडू मध्ये कमी धावा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. खाली राहणारा चेंडू अपील अपील मात्र आपण पाहिली आहे. अपील या वेळेला मान्य केले गेले, पंचांनी थोडा वेळ घेतला, परंतु वेळेनंतर डिसिजन मात्र पोहोचला गेला. ही फलंदाज आहे LBW चा शिकार आणि परतावा लागेल घरच्या दिशेने. धावसंख्या स्थिर. यू बॅटर इन मिलिंद. थोडासा रनअप मध्ये चुकत असताना पाहायला मिळतो, फॉलो थ्रू चुकला गेलाय. गोलंदाज जयेश यांचा टीमची टोटल आपण पाहिले 35 रन्स. चेंडू टाकून झाले तर 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये 40 तरी गाठण्याचा प्रयत्न करावा लागेल.
अगदी फटका आपण पाहिला तर चांगला होता, परंतु चेंडू तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धाव येईल. एकने टीमची टोटल 36 च्या घरामध्ये पोहोचले गेले. 36 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आहे आणि या अंतिमच्या चेंडूवर नक्कीच एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि एक चांगला फटका इथे खेळला ना तर मग 40 चा जो पल्ला आहे तो गाठता येईल, म्हणजेच बाउंड्री शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. शॉटलेग क्षेत्रामध्ये आपण पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण वैभवचं पाहायला मिळालं आणि एक धाव एकने टीमची टोटल पोहोचले गेले 37 या आकड्यावर. 37 अगदी आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे एक असं वाटलं होतं की 40 प्लस धावा अगदी इथे पाहायला मिळतील, परंतु डॉमिनेट केलं. बघा सुरुवातीला ज्या प्रकारे फलंदाजी झाली नवनाथ आणि अतुलने तो थोडासा वेळ घेतला होता अतुलने, परंतु त्यानंतर दोन उत्तुंग षटकार त्याने लगावले. संजयकडून अपेक्षा होत्या परंतु तितक्या मात्र त्याने पुरवल्या नाहीयेत. त्यात नंतर आपण पहिला धीरजकडून देखील अपेक्षा होत्या, त्यांनी देखील पुरवल्या नाहीयेत, परंतु मनासारखा जो टोटल हवा होता ना तो मिळाला नाहीये. कुठेतरी आपण पाहू शकतो थोडेस मायूस पाहायला मिळालाय, परंतु निराश होऊन चालणार नाहीये, कारण की जरा हा मॅच जिंकायचा आहे ना. तर आता एका बाजूने आपण पहिल्या जी फलंदाजीमध्ये कमतरता पाहायला मिळाली ना त्याची भरपाई आपण गोलंदाजीमध्ये करूया आणि गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगला परफॉर्मन्स करूया. सोनसरी स्पोर्ट्स तामणमाळ हा सामना जिंकतोय का मग जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ जिंकतोय? जिंकणार तर नक्कीच एक संघ, परंतु तो कोणता असेल त्याचा धावतो विवरण ऐकवण्यासाठी सज्ज होतील मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र ते प्रिन्स ऑफ पोमन मिस्टर राहुल अंधेर. खूप खूप धन्यवाद जयेश जी डुकले सर. अतिशय जबरदस्त आवाज या मैदानामध्ये आपण सलग पहिल्या दिवसापासून ऐकतोय आणि आजचा तिसरा दिवस आहे आई गावदेवी जागमाता चषक 2025 चा आणि हे भव्य दिवस आयोजन केतकी बॉईज खंडीपाड्याच्या माध्यमातून बघायला मिळालंय. जबरदस्त आयोजन आणि हे जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक आकर्षक म्हणून हे मैदान आपल्याला जे उपलब्ध झालंय केतकी बॉईज खंडीपाड्याच्या माध्यमातून आणि जबरदस्त हे मैदान आपल्याला बघायला मिळत आहे. धावांची गरज आहे उर्वरित 24 चेंडूंमध्ये 38. प्रथमतः गोलंदाजी झाले टीम आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ या संघाची. प्रभावित केले गेले गोलंदाजी करत असताना, मात्र आता फलंदाजी करत असताना काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जाईल, कारण की समोरचे दोन्ही संघ जे आहेत ते मजबूत संघ म्हणून ओळखले जात आहेत. दोन्ही संघांमध्ये यंग टॅलेंटचा भरणा आणि जर विचार केला तर मग आता अतुल ठाकरे याच्यावरती नजर असेल, कारण की एक बेस्ट आयकॉन बेस्ट परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधला हा एक खेळाडू आहे. क्षमता आहे आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी सुद्धा माहीर आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडलंय हे सुद्धा पाहिलं जाईल. गोलंदाजाच्या मार्कवरती पॉवर प्लेचं शतील बंधन असणारा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अतुल ठाकरे सज्ज झालाय. अतुल सुरुंग सज्ज झाल्यात. माफ करा, दोन्ही खेळाडू जे आहेत मैदानाच्या आतमध्ये एकाच नावाने आपल्याला बघायला मिळतात. मात्र नॉन स्ट्राईक एंड कडे अतुल ठाकरे आहे आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतात मिस्टर निलेश. पहिल्या बॉलवरती जर षटकार खेचला तर मात्र सुनील लोखंडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मॅच ऑन. सेकंड इनिंगला होते सुरुवात.
पहिलाच बॉल घेऊन येतील. राईट एम ओव्हर द विकेटचा मारा करत असताना अतुल सुरुंग. 38 धावा प्रत्येक षटकामध्ये 9ची सरासरी मेंटेन ही ठेवावी लागणार आहे तांबडमाळ संघाला. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा मानस धाडस केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी करणार नाहीयेत. पहिलाच धक्का पहिलाच ब्रेक थ्रू मात्र मिळवलाय अतुल सुरिंग या गोलंदाजाने. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती केलेला प्रहार कुठेतरी कमी पडला गेलाय आणि या क्षेत्ररक्षकाला बरोबर त्या ठिकाणी निवडलाय. आणि पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू मात्र या ठिकाणी मिळवून देणारा गोलंदाज आहे मिस्टर अतुल सुरुंग. विकेटची हॅट्रिक, षटकारांचे हॅट्रिक आणि मग चौकारांचे हॅट्रिक साठी 250 रुपयाचं बक्षीस 250 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल माननीय श्री सुनील लोखंडे यांच्या माध्यमातून. निलेश मात्र स्वतःवरती नाराज आहेत. फुलटॉस बॉल जास्त काही फायदा उचलू शकले नाही आणि पहिल्या चेंडूवरती मात्र झेलचित होऊन परतलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी गोलंदाजी जबरदस्त हाताळले तोच फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात मिस्टर योगेश बरफ. हा चेंडू वाईट आहे बघा. पंचांनी अखेरकार शेवटच्या वेळेला हा चेंडू घोषित केला गेलाय की हा स्वैर आहे आणि या एका धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकत आहे. एक पुढचा बॉल आहे अतुल या गोलंदाजाचा. हवेमध्ये चेंडू याही वेळेला झेल घेण्याची दाद शक्यता. एकाच जागेवरती क्षेत्ररक्षक आल्यात 3 मात्र थोडासा कॉम्प्रोमाइज क्रिकेट बघायला मिळाला. तू मे करत करत दोघांनी अखेरकार झेल हा टिपलाय. सुंदर झेल आणि योगेश बरफ बॅक टू डग आउट. संजय कुमार आणि मिलिंद त्या ठिकाणी 3 तिगडी बघायला मिळाली होती आणि या शेवटच्या श्वासाला मात्र तो झेल कलेक्ट केला गेलाय आणि योगेश हा फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. अपेक्षा भरपूर होत्या कारण की नव्याने केलेला फलंदाज होता योगेश. पॉवर प्लेचं बंधन होतं. मोठा फटका मारण्याची संधी या ठिकाणी त्याने गमावली गेली. ओव्हरपिच बॉलला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न असफल ठरला गेलाय आणि योगेश स्वतःवरती यावेळेला नाराज होऊन मैदानाच्या आता बाहेर झाल्यात. जबरदस्त ट्रॉफीज वारंवार त्या ट्रॉफींवरती मात्र लक्ष जातं. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत कारण की जर बघितलं तर ह्या ट्रॉफ्या आपल्याला लाभलेल्या आहेत मान्य श्री कमलाकर बिस्तूर जाधव साहेबांच्या माध्यमातून. त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त. आणि ट्रॉफ्यांचं एक आकर्षक म्हणजे एक चमचम करणाऱ्या ट्रॉफीज आहेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रत्येक ट्रॉफी मध्ये डायमंड आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा वाईट आणि या वाईट बॉलनं मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा हलवार आणि संत गतीने 2च्या घरामध्ये. पॉवर प्लेचं बंधन आहे. वारंवार चेंडू जे आहेत ते लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय अतुलच्या माध्यमातून. वेगवान आणि एक सुसज्ज गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्कवर. बॅटची कडा लिडिंग एज मात्र यावेळेला जर बघितलं तर अपील दात मागितलंय मात्र चेंडू हा बॅटला स्पर्श झालाय त्या ठिकाणी आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एक चांगला बॉल बघायला मिळालाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3, त्याच्यामध्ये 2 व्हाईट बॉल आणि 2 विकेट्स. थर्टी सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफ आहे आणि त्यानंतर लॉंग ऑन आणि त्यानंतर एक काऊ कॉर्नर मिड लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक बघायला मिळालाय. दरम्यान शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र बघायला लागेल काय नक्की त्या ठिकाणी झालंय. तर सुखरूपरित्या मात्र फलंदाज आपल्या खेळपट्टीवरती हा उभा आहे आणि बघता बघता एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. डेंजर झोन मध्ये होते फलंदाज वैभव. अखेरकार एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेले
आणि या धावसंख्या जर बघितलं आपण तर या एका धावेने हलुवार आणि संत गतीने मात्र पुढे सरकताना दिसते 3 या अंकावरती. जास्त काही फायदा उचलता येत नाहीये फलंदाजांना, आतापर्यंत बांधून ठेवलं गेलंय. मात्र नवीन फलंदाज वैभव याने शेवटला एक धाव मात्र कंप्लीट केली गेले. दोन चेंडूंना सामोरे जात असताना आणि आता अतुल ठाकरे इज ऑन डेंजरस बॅट्समॅन आता साईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतोय. चेंडूचा खेळ झालाय 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 ची सरासरी ही मेंटेन ठेवायची आहे. मात्र आता धावसंख्येचा जर विचार केला तर 3 धावा, शेवटचे 2 चेंडू निर्णायक असतील. अतुलचा पुढचा बॉल अतुल ठाकरेसाठी यावेळेला ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धीरज. चेंडूला उचलून फेकी करायला तत्पुरती मिळेल फक्त एक धाव. जशी गोलंदाजी तशी फलंदाजी आणि तसं क्षेत्ररक्षणही बघायला मिळालं या चेंडूवरती. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 38 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय पेंढरीपाडा या संघाने आणि ते टार्गेट मात्र स्वीकारलं जाईल काय ह्याच्याकडे मात्र पाहिलं जाईल. कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी व्हायला हवी तशी फलंदाजी आतापर्यंत तरी होताना दिसत नाहीये. कारण की 2 फलंदाज आउट झाल्यात, लवकर बाद झाल्यात. मात्र अतुल ठाकरे अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, उसळी देण्याचा प्रयत्न केला मात्र हा चेंडू वाईट आहे. चेंडू जास्त बाउन्स होत आणि त्या कारणास्तव पंचांनी या गोष्टीकडे लक्ष दिलंय आणि आम्हाला सांगितलं जातं की हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या 5 धावा, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता वैभव याच्याकडे मात्र ही संधी आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि शेवटचा बॉल तुम्हाला फेस करायचा आहे. फुलटॉस बॉल होता इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक संजय धिंडा मात्र कुमार त्या ठिकाणी धावला. अडवण्यामध्ये यश मिळणार नाहीये. चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. 4 धावांसाठी इट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक. 4 धावांचा आलाय हा शानदार फटका. पहिलं षटक समाप्त झालंय. आमचे डीजे वादक थोडेसे ब्रेक घेत आहेत आणि दुपारच्या सत्रानंतर तुम्हाला डीजे महेंद्र हे सुद्धा बघायला मिळतील. त्यांचंही संगीत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान पहिलं षटक समाप्त झालंय. 9 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा हे आपल्याला बघायला मिळतात. जरी 2 गडी बाद झाले तरी सरासरी जी मेंटेन ठेवायची आहे ती सरासरी या ठिकाणी बघायला मिळालंय. पॉवर प्लेचं बंधन आता समाप्त झालंय. पॉवर प्लेचं बंधनामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न होता प्रथमतः योगेश आणि नव्याने गेलेला फलंदाज जो होता वैभव या 2 फलंदाजांचा मात्र ते लवकर बाद झाल्यात. अजून सुद्धा वैभव मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र एक सलामीला गेला होता फलंदाज निलेश, त्यालाही या ठिकाणी माघारी परतावा लागलाय. लेफ्ट आर्म बॉलर आता गोलंदाजीच्या मार्कवरती धीरज. एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरी मधला हा खेळाडू आहे आणि यालाही आपण कित्येक वर्ष झाली बघत आलोय. एक चांगला रिदम आणि एक चांगल्या लेंथने गोलंदाजी हाताळणारा हा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्मर वर्सेस लेफ्ट आर्मर. एका बाजूला अतुल ठाकरे तर एका बाजूला धीरज धिंडा. पहिलाच बॉल अतुल ठाकरे साठी. पॉवर प्लेचं बंधन आता राहिलं नाही. 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतात. मात्र या वेळेला डेंजर झोन आणि डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी आणि या एका धावेने जास्त फरक पडणार नाहीये समोरच्या संघाला. धावसंख्या जर बघितली आपण तर 10 धावा धावफलकावरती. अजूनही 17 चेंडू मध्ये 28 धावा बनवायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ह्याच्याकडे लक्ष दिलं जाईल. सुंदर आणि सुसज्ज अशी ही स्पर्धा, सलग 4 दिवसाची ही स्पर्धा आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धेचं आयोजन आणि काय जबरदस्त आयोजन. मग त्यामध्ये वैभव धूम, योगेश धूम, एकनाथ दादा टबाले, मयूर, दिनेश
असे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली आहे. दरम्यान हा अतुल ठाकरे याचा ब्रँडेड शॉट आहे, ट्रेडमार्क शॉट. ओव्हरपिच चेंडू करून बसल्या, दूरवर मारलाय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. टायमिंग ला जवाब होतं, बॅट मधून आवाज आलाय टक करून आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बाहेर जर झेल जरी घेतलं तरी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सुनील लोखंडे याच्या माध्यमातून. आयबा कॅच घ्या प्रेक्षकांनो. धीरज याच्यावरती पडलेला हा प्रहार मार चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी जाताना दिसलाय. याही वेळेला अतुल ठाकरे ही इज ऑन फायर. क्या बात आहे. ऑन साइडला याही वेळेला चेंडूला खूप लांब पल्ल्याचा षटकार येताना दिसलाय. बॅक टू बॅक दुसरा. क्या बात आहे. आमचे डीबीएन लाईव्ह तुम्हाला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले दाखवतील. काय जबरदस्त फटका होता. बघा आमचे डीबीएन लाईव्ह रिप्लाय दाखवतात. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू होता, बॉडीचा वापर केला होता गोलंदाजाने, मात्र अतुल ठाकरे यासाठी सज्ज होते आणि चेंडूला 6 धावांसाठी खेळून काढलं गेलंय. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती, मात्र चेंडू यावेळेला जर बघितला तर कार्पेटच्या ड्राईव्ह पद्धतीने मात्र चेंडू त्या ठिकाणी गेलाय. अखेरकार 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली तब्बल 24च्या घरामध्ये. 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात. जमेची बाजू ही आहे, मात्र प्रेशर जराही होत नाही या 2 फलंदाजांना. एका बाजूला अतुल, एका बाजूला वैभव चांगली फलंदाजी करतात. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 14 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. पुढचा बॉल. यावेळेला सुंदर फटका आहे, टायमिंग अतिशय जबरदस्त आहे. चेंडूला भिरकावून दिले पुन्हा एकदा 6 धावांसाठी. अजून एक अतुल ठाकरेच्या माध्यमातून मारला गेलेला हा शानदार आणि बहरदार षटकार. क्या बात आहे. प्रत्येक वेळेला अतुलला बघितलंय अशी काही फलंदाजी करताना, तोडफोड फलंदाजी. जसा चेंडू तसा मात्र त्या चेंडूचा वापर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतोय हवाई सफर. 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र कुठेतरी बघायला मिळालाय की 1 साइडेड मॅच. 30 धावा धावफलकावरती आणि आता फक्त 8 धावांची गरज आहे. चेंडूचा शिल्लक आपण जर बघितले तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि अतुल ठाकरे वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतोय. बॅटची लीडिंग एज आणि यावेळेला क्लीन बोल्ट. शेवटच्या चेंडूवरती मिळालेली सफलता. अतुल ठाकरे बॅक टू डग आउट. खूप आशा, आकांक्षा, अपेक्षा होत्या अतुलवरती की नक्कीच मॅच विनिंग करून येतील मैदानाच्या बाहेर, मात्र तसं काही होत नाहीये. विकेट डाऊन झाले अतुल ठाकरेची आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. आता मैदानाच्या आतमध्ये स्थिती निर्माण झाली. 12 चेंडू शिल्लक असतील. दुसरं षटक हे प्रगतीपथावर होतं, तेही समाप्त झालंय आणि आता 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मयूर. युक्ती 11 बालेपाडा संघाचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यानंतर नित्यसाई लोहियारनगर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे करूया या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज इन ऍक्शन मध्ये या 12 संघांना आपण बघणार आहोत आणि शेवटच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की आजच्या दिवसाचा जो दिवस आहे तो कोणाच्या नावावरती राहणार आहे. सुपर 4 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होणार आहे याच्याकडे सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये लक्ष दिलं जाईल. कारण की आजच्या दिवसाचा विचार केला तर 12च्या 12 जे संघ आहेत ते टॉप संघ आपल्याला बघायला मिळतात आणि विचार केला तर 2 सामने जिंकत असताना प्रथमतः एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळाला आहे. त्यानंतर वाघोबा प्रसन्न बावखल हाही संघ 1 मॅच विन झालाय आणि आता चालू असलेला मॅच जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा आणि एका बाजूला आई सोनसरी तांबडमाल. कुठला संघ जिंकेल तो 2 हात करेल वाघोबा प्रसन्न बावखल या संघाच्या समोर.
दरम्यान 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज मैदानाचा आतमध्ये आपण बघतो गोलंदाजच्या मार्कवरती नवनाथ. पहिलाच बॉल नवनाथचा, स्विंग गेलाय चेंडूला, चेंडू थांबणार नाही. इंटू द गॅप, क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी, मिळतील धावा 4. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, त्याच्यावरती हवी झालाय फलंदाज आणि यावेळेला चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे. इंटू द गॅप 4 धावांसाठी. त्यासाठी बघा रेडी होते फलंदाज. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही तैनात नव्हता. 4 धावा आणि धावसंख्या 34 अंकावरती. फक्त 4 धावांची गरज. ओ यावेळेला थोडंसं मात्र इम्प्रोवाइज शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आले होते झेल करण्याकरिता, मात्र झेल हा धरतीला दान केला जातोय. थोडासा कमी पडलाय तिथला क्षेत्ररक्षक आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांनी बघितलं तर मात्र 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेले आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या अंकावरती. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक DBN लाईव्हचा आनंद घेतात त्यांचंही सहर्ष असं स्वागत. मात्र युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण बघत असताना तुम्ही DBN लाईव्ह या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की DBN लाईव्ह याचा जर विचार केला तर क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जेदार आहे. म्हणून तर आज महाराष्ट्रामध्ये आणि जगभरामध्ये DBN लाईव्ह प्रसिद्ध आहे. विजेता जर षटकार खेचला तर 100 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा त्याच शब्दांना मात्र करत असताना दरम्यान झेलची संधी निर्माण झाली आणि पुन्हा एकदा 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि मॅच या ठिकाणी फिनिश झालाय. मॅच जिंकलाय ती टीम आहे आपल्याला बघायला मिळते आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाळ. ही टीम कॉंग्रॅच्युलेशन. आणि हार पराभव हा स्वीकारावा लागतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाड या संघाला. हार जीत ही तर होतच राहते भावांनो, मात्र क्रिकेट ह्याचाच विजयी होत असतो नेहमी आणि क्रिकेट